आज राज्यातल्या 29 पालिका निवडणुकांकरताचा प्रचार थंडावणार. उमेदवारांची रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर. खिशात नाही आणा अन मला बाजीराव म्हणा, असं काहींचं वागणं. पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला. अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन. 9 वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथे उभा राहिला, त्याला हटवायचंय. नगरसेवक होण्याआधी तू भंगारच्या गाड्या चालवायचास. नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांची पिंपरीतल्या सभेतून टीका. जर समजा ह्या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? राज ठाकरेंची न्यूज 18 मराठीशी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सीएम फडणवीसांवर टीका. हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही. जमिनीवर भाष्यावर घाला घालण्याचं षडयंत्र. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं मत. उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती आणली. मराठी भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधूच आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचे नगरसेवकच चोरले. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. मनपा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत निर्णय घेऊ. शरद पवारांना एनडीएमध्ये घेण्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. सुनील तटकरेंचं अत्यंत मोठं विधान. आणि राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. राज्यातील झडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. लहुजी वस्ताद साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, मंत्रिमंडळातील आमचे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत दादा पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदार क्षेत्राचे अतिशय कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, रवींद्र साळेगावकर, योगेश बाचल, श्यामराव सातू. लोकाभिमुख कारभार कशाला म्हणतात? टॅक्स गोळा करायला म्हणत नाही. गरिबाचं राहणीमान उंचवायचं, त्यांना आर्थिक सक्षम करायचं आणि ज्या आर्थिक सक्षम आहे त्यांच्याकडनं टॅक्स गोळा करायचा आणि शहराचा सर्वांगीण विकास करायचा, हे सूत्र आहे. मी 6 वेळा उपमुख्यमंत्री झालोय. मी अशाच हवेतल्या गप्पा मारत नाही. 25 वर्ष हे शहर सुंदर करून दाखवलं. त्याची आता वाट लावली, बकाल केलंय. मी आता परवा इकडे आलो होतो. अहो तिथं रोड शोला काय अवस्था आहे. त्या भोसरीच्या पुलाच्या खाली सगळं किती कोटी रुपये खर्च केले, कुठे गेले पैसे? आणि कुठं तिथं दुरावस्था काय झालेली हे आपण त्या ठिकाणी बघा. मी जे मोफत देतोय
ते देता येण्यासारखं आहे. मी अभ्यास केला आहे. जसं माझ्या लाडक्या बहिणींना मी बजेटमध्ये मागच्या वेळेस जाहीर केलेलं होतं की आम्ही तुम्हाला अशा अशा पद्धतीनं निर्णय घेतला. विरोधकांनी आरोप केले, हे बंद पडणार आहे. की प्रचाराची सांगता ही या शिवाजीनगर मतदारसंघात करायची. याची दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की अर्थातच शिवाजीनगर मतदारसंघ म्हणजे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेला महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे. आणि म्हणून मी हा निर्णय केला की इथे आपण ही सांगता करावी. पण त्यासोबत या ठिकाणी सांगता सभा घेतली तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळतं. आणि म्हणून मी ठरवलं हीच जागा आम्हाला शुभ आहे, या ठिकाणीच आपल्याला सभा घ्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सभा घेण्याकरता मी आलो आहे. खरं तर ही निवडणूक पुण्यात राहणारा दीन दलित गोर गरीब आदिवासी, पुण्यात राहणारा ओबीसी, पुण्यात राहणारा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे. आणि भारतीय जनता पक्ष गेले काही वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने एक नवीन अशा प्रकारचं पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यामध्ये आधुनिकता यावी, पुण्याचं दळणवळण चांगलं व्हावं, पुण्यामध्ये राहणारा जो गरीब व्यक्ती आहे, झोपडपट्टीत राहणारा आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक दुर्बल आहे, अशा सगळ्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त सोयी देता येतील, त्यांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन करता येईल, या दृष्टीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करतो. खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली बोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्ली बोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे, ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे. आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल, खराडी असेल, मगरपट्टा असेल, बाणेर बालेवाडी असेल, हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे. आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणारं नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे आयटी या दोन गोष्टींनी पुणे हे सर्वश्रुत आहे. पण त्यासोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा. या ठिकाणी 90 देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळेगावमध्ये. आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते. पुणे शिक्षणाचं माहेरघर देखील आहे, सॉफ्टवेअर निर्मितीचं माहेरघर देखील आहे आणि अर्थातच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही देखील या पुण्यातनंच चालते. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर या पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादानं पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची 5 वर्ष सत्ता होती. त्या काळामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 220 पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे 44,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलं आहे. ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे,
सांडपाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे, झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे, कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्कं घर मिळालं पाहिजे, ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे.